आणि यानंतर या अपघाताच्या बातमीनंतर बातमी पावसासंदर्भातली आहे। रात्रीपासूनच अति मुसळधार पाऊस सध्या महाराष्ट्रभरामध्ये पडतोय। त्यातच शहापूरच्या भारंगी नदीला पूर आलेला आहे। तर त्या नदीचं पाणी घरांमध्ये शिरल्यामुळे 4 चाकी वाहनं सुद्धा नदीच्या पाण्यामध्ये वाहून गेली। तर शहापूर नगरपंचायतीच्या बेजबाबदारपणामुळे हा प्रसंग ओढवला असल्याचं सांगितलं जात आहे। दरम्यान नागरिकांनी शहापूर शहरातील आसनगावकडे जाणारा रस्ता सुद्धा यामुळे अडवलेला आहे। आपण पाहू शकतोय संपूर्ण परिसरामध्ये हे गुजराती बागेतून डायरेक्ट गाडी गंगेवर आले आहे वाहून। आपण पाहतोय आसनगावकडे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद झालेला आहे। संपूर्ण परिसर हा जलमय झालेला आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी फैयाज शेख यांच्याकडून। फैयाज, काय सांगाल? संपूर्ण परिसर जलमय झालेला आहे आणि हे नागरिक संताप करताना पाहायला मिळतात। काय नेमक्या त्यांच्या भावना आहेत? भारंगी रात्रभर पासून पडणाऱ्या पावसामुळे भारंगी नदीला पूर निर्माण झाला होता आणि तेच पुराचं पाणी भारंगी नदीच्या शेजारी असलेल्या घरांमध्ये शिरलेलं आहे। आणि काही दिवसांपूर्वी या नागरिकांनी शहापूर नगर पंचायतला पत्र दिलं बारिशवरती जो भराव केला आहे किंवा जो काँक्रीकरणाची भीत आहे योग्य आहे त्याच्यामुळे परिस्थिती निर्माण होईल ही सूचना दिली होती। अगदी नक्कीच धन्यवाद फैयाज दिलेल्या या माहितीसाठी। तुमचा आवाज व्यवस्थित आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये, मात्र पाहतोय आपण या दृश्यांच्या माध्यमातून अतिशय मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पूर आलेला आहे। पुराची ही परिस्थिती निर्माण झाली आहे। अनेकांचं तर स्थलांतर सुद्धा करण्यात आलेलं आहे। एनडीआरएफची टीम या ठिकाणी पोहोचलेली आहे। अनेकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे। मात्र याला संपूर्णपणे जबाबदार प्रशासन असल्याची भावना या सगळ्या नागरिकांनी व्यक्त केली। दुकान आहे